प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस परमेश्वराने आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असा केला. त्याने त्याची कृपा आम्हावर पुरेशी ठेवली. इथपर्यंतचा या भूतलावरचा सर्व प्रवास परमेश्वराने सुखाचा, समाधानाचा, आशीर्वादाचा, आरोग्याचा केला. त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. निश्चित अर्थाने या प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही सर्वजण जात असताना परमेश्वराने सर्व वाईटापासून, दुष्टतेपासून, वातावरणातील सर्व दुष्परिणामापासून, सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून, सर्व वाईट अपघातांपासून, सर्व वाईट आचार विचारांपासून त्यानं आमचं संरक्षण केलेलं आहे. त्याची कृपा इथपर्यंत आम्हावर पुरेशी ठेवलेली आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद. निश्चित अर्थानं या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचं सहाय्य करणारा तोच एकमेव विश्वसनीय देव आहे. 22 मार्च 2020 रोजी परमेश्वराच्या पवित्र वचनातून आपल्या सर्वांशी भेट घेण्याची संधी प्रभूने दिली आणि अनेक लोकांपर्यंत ते वचन यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचलं गेलं. अनेक लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आला आणि त्या प्रतिसादामध्ये एक निश्चित अर्थानं दिसून आलं की या वचनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित झाले. या सर्व प्रतिसादामध्ये अनेक आमचे जे बंधू भगिनी, जे डॉक्टर आहेत, जे नर्सेस आहेत, जे गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत आणि कोरोना व्हायरस या स्थितीमध्ये जे जे फील्ड वर्क करत आहेत, जे फील्डवर याचा सामना करत आहेत, त्या प्रत्येकांचा जो प्रतिसाद आला आणि त्या प्रतिसादामध्ये प्रत्येकाने एक विनंती केली की आमच्यासाठी विशेष प्रार्थना करा, आग्रहाची प्रार्थना करा. आणि निश्चित अर्थानं ज्यावेळेस मी ते ऐकलं आणि त्यावेळेस एक मनाला, अंतकरणाला, आम्हा उभयतांना ही प्रेरणा झाली की आम्ही जरी त्या फील्डमध्ये किंवा आम्ही त्यांच्याबरोबर त्या परिस्थितीमध्ये जाऊ जरी शकत नसलो तरी आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून अशा सर्व बंधूंसाठी, बहिणींसाठी, अशा सर्व देवाच्या लेकरांसाठी आम्ही मध्यस्थी करू शकतो, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आणि म्हणून या समय अशा सर्व देवाच्या सर्व लेकरांसाठी जे या कार्यामध्ये व्यस्त आहेत, ते प्रत्यक्ष त्या फील्डमध्ये ते याच्याशी एक प्रकारे झुंज करत आहेत, अशा सर्व देवाच्या विश्वसनीय लेकरांसाठी या समय या माध्यमातून आम्ही प्रार्थना करत आहोत. खरंच आम्ही पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो, प्रार्थनेविषयक अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पण अशा काही प्रतिकूल परिस्थितीतून, अशा कठीण काळातून आम्ही ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस अनेक प्रकारचे विचार सैतान आमच्या मनामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रार्थना का करावी? कारण की बऱ्याचदा असं देखील आम्हाला वाटतं की परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे, परमेश्वर सगळं काही पाहत आहे आणि मग परमेश्वराला जर सगळं माहिती आहे तर आम्ही प्रार्थना का करावी? आम्ही ज्यावेळेस मत्तेचं सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्यातील 8वं वचन यावेळेस आपण ऐकूया. त्या ठिकाणी वचन असं सांगतं, तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, तुमच्या गरजा काय आहेत हे तुम्ही त्याला सांगण्यापूर्वीच, त्याला मागण्यापूर्वीच त्याला काय आहे ठाऊक आहे. आणि मग कदाचित काही वेळेस असाही प्रश्न निर्माण होईल, जर परमेश्वराला ठाऊकच आहे तर आम्ही प्रार्थना का करावी? तर ज्यावेळेस आम्ही 9व्या वचनाकडे ज्यावेळेस येतो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रवचनामध्ये पुन्हा म्हणतो, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. आता 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो की तुमच्या गरजा तुमच्या पित्याला तुम्ही मागण्याआधीच ठाऊक आहेत. आणि 9व्या वचनामध्ये पुन्हा एकदा तो प्रोत्साहित करत आहे, तो प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा देत आहे, प्रार्थना त्या ठिकाणी शिकवत आहे आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. आणि मग प्रार्थना कशी करावी या संदर्भात पुढं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. पण या पूर्ण विषयाकडे मी आज जाणार नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चित अर्थानं या प्रार्थनेविषयक एक सिरीज मी या माध्यमातून सुरू करू इच्छित आहे. याच्यामध्ये प्रार्थना कशी असावी, प्रार्थना कशी करावी आणि प्रार्थना कशी नसावी या 3 गोष्टी आम्ही येणाऱ्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. पण आजच्या या परिस्थितीला, या प्रसंगाला धरून एकच विचार मला आपल्यासमोर ठेवायचा आहे की स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आम्हाला प्रार्थनेविषयक या ठिकाणी प्रोत्साहित केलेले आहे. प्रभू येशूचे अनुयायी या नात्याने ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्ण सेवा कार्याचा, जीवनाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये, त्याच्या संपूर्ण सेवकाई काळामध्ये आपण जर शुभवर्तमानाचा अभ्यास करू त्यावेळेस निश्चित अर्थानं आम्हाला लक्षात
येते की प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेविषयक अनेक वेळेस तो बोललेला आहे आणि त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यानं प्रार्थना केलेली आहे. अनेक वेळेस तो अरण्यात मध्ये गेलेला आहे, मोठ्या पहाटेच तो प्रार्थनेवरून आलेला आहे, गर्दीतून दुपारच्या समयी वेगळा झालेला आहे आणि रात्री तो पूर्ण रात्रभर प्रार्थनेमध्ये गेलेला आहे. योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये देखील तो त्या ठिकाणी वधस्तंभावर जाण्यापूर्वी एक प्रार्थना करत आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये देखील ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस तो त्या प्रार्थनेमध्ये स्वतःसाठी नाही तर तुमच्या आणि माझ्यासाठी तो त्या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आणि त्या प्रार्थनेमधील एक भाग फार महत्वाचा आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जसं तू आणि मी एक आहे तसं त्यांनी तुझमध्ये आणि मजमध्ये काय व्हावं, एक व्हावं, अशा रीतीची प्रार्थना प्रभू येशू त्या ठिकाणी करत असलेला दिसून येत आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या सर्व काळामध्ये आम्हीही एकमेकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये ओझी वाहणं गरजेचं आहे. आम्ही प्रत्यक्षरित्या आमच्या प्रिय बंधूंच्या बहिणीसोबत आम्ही तिथं जाऊ शकत नाही, राहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. आम्ही पुष्कळ काही करू शकतो. आम्ही ज्या ठिकाणी असो त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना करू शकेन. मी खऱ्या अर्थानं एकच म्हणेन की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी सर्वात मोठं शस्त्र जर काही असेल तर ते प्रार्थनेचं शस्त्र परमेश्वरानं दिलेलं आहे आणि ज्या विश्वासानं आम्ही मागतो त्या विश्वासाप्रमाणे प्रभू आम्हाला निश्चित अर्थानं आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. विश्वासणाऱ्याची प्रार्थना ही कार्य करण्यास सबळ आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणेन की प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा श्वास आहे आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी स्वतःला प्रार्थनेत ठेवणं गरजेचं आहे, प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. आम्ही येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या बाबतीत जरी आम्ही पाहिलं तर शिष्यांनी देखील प्रार्थना केलेली आहे, प्रार्थनेविषयक मार्गदर्शन केलेलं आहे. योहानाचं तिसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन एकच अध्याय आहे आणि त्यातील दुसरं वचन यावेळेस आपण ऐकूया. त्या ठिकाणी योहान काय म्हणत आहे? प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थितीत व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. या ठिकाणी योहान गायस याच्यासाठी तो त्या ठिकाणी त्याच्याशी पत्राद्वारे संभाषण साधत आहे आणि त्या ठिकाणी तो त्याला देखील आश्वासित करीत आहे की प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं की जसं तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसं सर्व गोष्टीत तू जसा आहे तुझ्या सर्व जीवनातील सर्व प्रवासामध्ये सर्व गोष्टीमध्ये तुला आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. आणि या समयी आम्हा उभयतांना हीच प्रेरणा परमेश्वराच्या पवित्र आत्म्याकडून झालेली आहे की आज आमचे जे बंधू बहिणी आणि जे देवाचे सर्व लेकरं जे ज्या ठिकाणी या कोरोना व्हायरस सारख्या या बिकट परिस्थितीमध्ये जिथं ते आपलं ज्या पद्धतीनं योगदान देत असतील, मग ते डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वॉर्ड बॉय असतील, आमचे पोलीस प्रशासन असेल आणि जे काही सरकारी अधिकारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, जे लोक यासाठी आपले प्रयत्न करत आहेत किंवा यासाठी झटत आहेत, या परिस्थितीमध्ये ते एक प्रकारचा लढा, एक प्रकारची झुंज ते लढत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वरानं त्यांचं सहाय्य करावं, परमेश्वरानं त्याचे परिचारक आत्मे त्यांच्यासाठी पाठवावे यासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आणि पुन्हा एकदा जो मुख्य भागाकडे मला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे, आम्ही प्रार्थना का करावी? जर येशूला परमेश्वराला या सर्व गोष्टी ठाऊक आहेत तर आम्ही प्रार्थना का करावी? आणि याचं उत्तर एकच आहे की निश्चित अर्थानं परमेश्वर त्याच्या वेळेमध्ये सर्व काही स्थिर करणार आहे. परमेश्वर त्याच्या लेकरांची निश्चित अर्थानं काळजी घेणार आहे. पण ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या दैवी योजनेचा स्वतःला भाग करतो प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला आज प्रार्थना करायचं आहे. देव करणारच आहे. येणाऱ्या काळामध्ये या सर्व परिस्थिती परमेश्वर स्थिर करणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर मार्ग काढणार आहे. मानवजातीचं जे अस्थिर झालेलं जीवन आहे ते निश्चित अर्थानं परमेश्वर येणाऱ्या काळामध्ये स्थिर करणार आहे. पण ते स्थिर होत असताना त्या योजनेचा या प्रार्थनेद्वारे मी भाग असावं,
आपण भाग असावं म्हणून आम्ही प्रार्थना करत राहणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आम्ही देवाच्या योजनेचा भाग होतो त्यावेळेस देवालाही ते प्रियांनो आवडतं. कारण की आम्ही त्याच्या योजनेचा स्वतःला या प्रार्थनेद्वारे भाग करतो. आणि म्हणून प्रियांनो आज आम्ही सर्वजण प्रार्थना करूया, अंतःकरणापासून प्रार्थना करूया. आपलं वस्त्र नव्हे तर आपलं हृदय परमेश्वरासमोर मोकळं करूया. हृदय पाडून आज आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. कारण की मला माहित आहे की ज्या वेळेस इस्रायल राष्ट्राने आक्रोश केला त्यावेळेस पुन्हा पुन्हा परमेश्वराची दृष्टी त्यांच्याकडे गेलेली आहे आणि प्रत्येक बंदिवासातून परमेश्वरानं त्यांना बाहेर काढलेलं आहे. क्षमा करणारा परमेश्वर ते आहेत. इस्रायल राष्ट्र चुकलं तरी परमेश्वरानं टाकून दिलं नाही. पुन्हा ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराकडे आक्रोश केला त्यावेळेस त्यानं आपली दृष्टी, आपलं करुणामय दृष्टी त्यांनी त्यांच्यावर ठेवली आणि त्या परिस्थितीतून परमेश्वरानं त्याच्या लोकांना बाहेर काढलं. कारण की देव आमचा विश्वसनीय आहे, देव आमचा प्रीतिमय आहे, तो कनवाळू आहे, तो मंदक्रोध आहे, तो दयेचा सागर आहे प्रियांनो. तो आमचा आत्मिक पिता आहे प्रियांनो. ज्याप्रमाणे तुमच्या लेकरांनी जर मासा मागितला तर तुम्ही साप देत नाही आणि जर त्याने भाकर मागितली तर तुम्ही त्याला धोंडा देत नाही, तर तुमचा परमेश्वर पिता तो त्याच्याहूनही अधिक तो तुम्हाला किती चांगल्या गोष्टी देईल प्रियांनो. तो तुम्ही जगिक माता पिता असताना तुम्ही तुमच्या लेकरांसाठी इतकी काळजी घेता तर तो तुमचा आत्मिक पिता आहे. त्यानं तर तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये श्वास घातलेला आहे. तो आमचा निर्माता आहे, तर तो आमच्यावर किती प्रेम करत असेल. आणि त्याच्या प्रेमाचं प्रमाण हेच आहे की त्यानं जगावर प्रीती केली, आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि हे माझ्या पित्याचं प्रीतीचं प्रमाण आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराकडे, त्या पित्याकडे आम्ही पुन्हा एकदा जावं. अब्बा आणि बाप्पा म्हणून आपण त्याच्याकडे हाक मारावी, आमच्या सर्व अपराधांची क्षमा करावी म्हणून आपण त्याला विनंती करूया. आणि निश्चित अर्थानं परमेश्वर या सर्व परिस्थितीमध्ये त्याचं संरक्षण पुरवेल, त्याची कृपा पुरवेल. आणि जे त्यांना अभिवचन दिलेलं आहे की मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे आणि ते अभिवचन तो आमचा यावे राफा आरोग्यदाता देव आहे, तो विश्वसनीय देव आहे. आणि तो निश्चित अर्थानं त्याच्या लोकांच्या सोबत, त्याच्या लेकरांच्या सोबत या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आणि खात्रीनं मी आज तुम्हाला सांगेन की लवकरच परमेश्वर या सर्व परिस्थितीतून संपूर्ण मानवजातीला स्थिर करणार आहे. पण त्या विश्वासानं आज आम्ही परमेश्वराकडे जाऊया. त्या विश्वासानं आज आपण त्या परमेश्वराला आरोळी मारूया, अब्बा आणि बाप्पा म्हणून त्याला विनंती करूया. प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही स्वतःचं समर्पण त्याला करूया. प्रार्थनापूर्वक प्रभूला आरोळी मारूया आणि प्रभूला विनंती करूया की प्रभू या सर्व परिस्थितीतून तुझ्या लेकरांना बाहेर काढ. जे आज त्या परिस्थितीमध्ये आहेत त्या सर्व लेकरांचं प्रभू तू संरक्षण कर. तर यावेळेस आपण सर्वजण ज्या ठिकाणी तुम्ही कुठे असाल, ज्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी थोडं 1-5 मिनिटं तुम्ही त्या ठिकाणी थांबा, आपले डोळे घट्ट मिटा, अंतःकरणापासून आमच्या सोबत तुम्ही त्या पित्याकडे प्रार्थना करा. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी परमेश्वराच्या पवित्र सहभागितेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. कारण की ज्या ठिकाणी 2 किंवा 3 आहेत त्या ठिकाणी प्रभू येशूची समक्षता आहे, तो तुमच्या सोबत आहे. तर यावेळेस थोडा वेळ आपण जग आणि जगातील सर्व नाशवंत विचार विसरून जाऊया. ज्या काही आमच्या अडचणी, समस्या आहेत, दुःख, कष्ट, क्लेश यात नाहीत ते सर्व आपण विसरून जाऊया. आणि यावेळेस फक्त त्या परमेश्वराचं पवित्र नाव आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मुखामध्ये यावेळेस आपण घेऊया. कारण की तो म्हणतो, अहो कष्टी व भार करांचे हो तुम्ही मजकड्या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आमेन. आणि तो विसावा देणारा प्रभू येशूचं हे आज आपल्याला अभिवचन आहे. तर आपण सर्वजण यावेळेस थोडा वेळ डोळे झाकूया आणि त्या प्रभूच्या चरणी जाऊया. आणि त्या सर्व देवाच्या सेवकांसाठी जे या परिस्थितीमध्ये त्यांना दिलेल्या कृपादानाद्वारे ते जो लढा ते त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये प्रार्थनेमध्ये आपण त्यांना उचलून धरूया आणि देवाच्या परिचारक आत्म्यांचा समूह त्यांच्या अवतीभोवती राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये असूया.
Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Holy Spirit. Glory to God Almighty, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. पवित्र 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 अत्यंत थोर क्षमाच्या महान गौरी सेनाधीश परमेश्वर पिता, अखिल सृष्टीच्या निर्मात्या, आमच्या जिवंत उद्धारक देवा, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सुद्धा सर्व काळ असणाऱ्या आमच्या अब्राहम, इसाक, याकोब याच्या यहोवा देवा, आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो. प्रभू आम्ही मागण्याआधी प्रभू तुला ठाऊक आहे, आम्ही ज्या परिस्थितीतून समस्येतून प्रभू तुझे लोक तुझे लेकरं जात आहेत, पण प्रभू तरी देखील आम्ही तुझ्यावर आमचा विश्वास या प्रार्थनेद्वारे प्रकट करत आहोत. प्रभू येशू आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, प्रार्थना करतो. प्रभू आज कोरोना व्हायरसमुळे जी काही आज बिकट परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, जगभरामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये जी निर्माण झालेली आहे प्रभू, आज सर्वप्रथम आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो. आणि प्रभू जो काही व्हायरस आहे, ज्या व्हायरसनं जे थैमान गाठलेले आहेत प्रभू परमेश्वरा, आज आम्ही तुला विनंती करतो प्रभू तू शब्द बोल, कारण तुझ्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. प्रभू आम्ही त्या सर्व परिस्थितीला आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीत आहे. प्रभू त्या व्हायरसला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये धमकावत आहोत. प्रभू राया, प्रभू तू कार्य करणारा देव आहेस, तुमचा विश्वसनीय परमेश्वर आहेस. प्रभू आज या परिस्थितीमध्ये, या संकटमय कालामध्ये प्रभू जे लोक आज कोरोना व्हायरसने ग्रस्त आहेत प्रभू, आज त्या सर्व लेकरांसाठी, त्या सर्व परिवारांसाठी आज आम्ही प्रार्थना करतो. ज्या परिस्थितीमध्ये, ज्या परिसरामध्ये ते राहत होते प्रभू, त्या सर्व परिसरासाठी आम्ही प्रार्थना करतो. याचा जो काही प्रसार होत आहे प्रभू व्हायरसचा, तो येशूच्या नावामध्ये थांबव माझ्या राजा. प्रभू तुझी कृपा तू त्यांच्यावर ठेव, हीच मी तुझकडे प्रार्थना करतो. प्रभू या परिस्थितीतून जात असताना सर्व प्रकारची भय, भीती, निराशा प्रभू त्यांच्या अंतःकरणापासून तू काढून टाक. आणि प्रभू तुझा विश्वास त्यांच्या अंतःकरणामध्ये तू स्थिर कर प्रभू, हीच आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. प्रभू आज विशेष करून प्रभू या समय मी प्रार्थना करतो, जे तुझे सेवक ज्यांना जे तू कृपादान दिलेले आहे, त्या कृपादानाद्वारे प्रभू आज आमचे डॉक्टर प्रभू, आज आमचे नर्सेस प्रभू, आज आमचं पोलीस प्रशासन असेल प्रभू, आज गव्हर्नमेंटचे वेगवेगळे अधिकारी असतील, आमचे वॉर्ड बॉय असतील, नर्सेस असतील प्रभू, आणि जी तुझी लेकर प्रभू या प्रतिकूल परिस्थितीमध्ये यासाठी एक प्रकारे ते झुंज देत आहेत, लढा देत आहेत प्रभू, अशा सर्व माझ्या बंधूसाठी, बहिणींसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू तुझ्या परिचारक आत्म्यांचं समूह त्यांच्या अवतीभोवती ठेव माझ्या राजा. तुझ्या रक्ताचं कुंपण प्रभू तू त्यांना कर माझ्या राजा. आणि या सर्व परिस्थितीतून जात असताना प्रभू विशेष तुझी कृपा तू त्यांच्यावर ठेव माझ्या राजा. ज्या ज्या पेशंटचे ते उपचार करत असतील प्रभू, त्याचा कोणताही प्रादुर्भाव प्रभू त्यांना होऊ देऊ नकोस प्रभू. त्यांचं तू संरक्षण कर माझ्या राजा. तुझी कृपा तू त्यांच्यावर ठेव, त्यांच्या लेकरांवर, त्यांच्या परिवारांवर प्रभू तू ठेव, हीच आम्ही तुझकडे प्रार्थना करतो प्रभू राया. ज्या विश्वासानं प्रभू आज आम्ही तुला मागत आहोत, त्या विश्वासाप्रमाणे प्रभू तू आम्हाला उत्तर दे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व कठीण परिस्थितीतून, या सर्व भयमय परिस्थितीतून, या सर्व निराशमय परिस्थितीतून प्रभू तुझ्या लेकरांना तू बाहेर काढ माझ्या राजा. तुझ्या कृपेचा वरदहस्त प्रभू तू त्यांच्यावर ठेव. आज जे शास्त्रज्ञ प्रभू, जे प्रभू जे तज्ञ आहेत प्रभू, जे रिसर्च करत आहेत प्रभू, जे प्रयत्न या कोरोना व्हायरससाठी जे प्रभू ते करत आहेत प्रभू, ते त्याच्यावरचा जो अँटीडॉट तो शोधत आहेत प्रभू येशू, आज आम्ही तुझं ज्ञान प्रभू तू त्यांना पुरव प्रभू, आणि ते लवकरात लवकर त्याचा जो उपचार आहे प्रभू तो बाहेर पडावा असं तुझ्या दयेने कृपेने कर प्रभू. आणि सर्व देशामध्ये, सर्व परिसरामध्ये, ज्या ज्या भागामध्ये ही परिस्थिती आहे त्या ठिकाणी तो पोहोचावा, ते सर्व मार्ग तू मोकळे कर, हीच आम्ही तुझकडे प्रार्थना करतो प्रभू राया. या समय प्रभू आम्हाला लज्जित आणि फज्जित होऊ देऊ नकोस प्रभू, आम्हाला निराशित होऊ देऊ नकोस प्रभू. तुझी कृपा तुझ्या सर्व लेकरांवर ठेव माझ्या राजा. आणि प्रभू या प्रार्थनेचं तू उत्तर दे. आणि प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही मागण्याआधी तू आम्हाला दिलेला आहेस, पण प्रभू आम्ही या तुझ्या योजनेचा आम्ही भाग होत आहोत प्रभू. आम्ही ज्या विश्वासानं आज मागत आहोत त्या विश्वासाप्रमाणे प्रभू आज या प्रार्थनेचं उत्तर दे प्रभू. आणि अशा सर्व लेकरांचं तू या सर्व परिस्थितीमध्ये तू सहाय्य कर. तुझ्या धैर्याचा, सामर्थ्याचा प्रभू तू आत्मा दे. सर्व प्रकारची भय, भीती, निराशा नासुरी येशूच्या नावामध्ये प्रभू तू काढून टाक. तुझी कृपा तू प्रत्येकावर ठेव, हीच मी तुझकडे प्रार्थना करतो प्रभू. दिलेल्या या संधीबद्दल
आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. या समयी जे जे लोक प्रभू ही प्रार्थना या प्रार्थनेमध्ये सहभागी आहेत प्रभू, जे जे लोक प्रार्थना ऐकत आहेत प्रभू, त्या प्रत्येकाचं जीवन आज तू आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी असं कर आणि तुझी कृपा तू प्रत्येकावर ठेवीस. मी तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू. या प्रार्थनेचं उत्तर दिलंस त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. या सर्व प्रार्थना विनंत्या आमचा धन्यतार प्रभू येशू ख्रिस्त, जो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला, तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला आणि जो जगाचा न्याय निवाड करण्यास येणार आहे, त्यास आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ही विनंती मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवबाप निश्चित अर्थानं या परिस्थितीतून तुम्हाला आणि मला बाहेर काढत आहे आणि विश्वास ठेवशील तर गौरव पाहशील आणि येणाऱ्या काळामध्ये ते गौरव आपण सर्वजण पाहणार आहोत. देवबाप या परिस्थितीतून त्याच्या लेकरांना लवकरच निश्चित खात्रीनं तो बाहेर काढत आहे आणि नक्कीच या प्रार्थनेचं प्रभू आम्हाला उत्तर देणार आहे. या सर्व गोष्टी होत असताना पुन्हा एकदा देवाचा एक अभिषिक्त सेवक या नात्यानं मला आपल्या सर्वांना ही विनंती देखील यासोबत करायचं आहे. जे काही गव्हर्नमेंट, जे काही प्रशासनातून ज्या काही सूचना आज आम्हाला देत आहेत त्या आमच्यासाठी, कारण की माझा विश्वास आहे परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं प्रत्येक अधिकार हा देवापासून आहे आणि जे काही अधिकाऱ्यांकडून ज्या काही सूचना आपल्याला आलेल्या असतील या परिस्थितीतून जात असताना त्या सूचनेचं पालन सर्वांनी प्रामाणिकपणे करावे, स्वच्छता ठेवावी, बाहेर पडणं संपूर्णरित्या टाळावं. जोपर्यंत या परिस्थितीतून जी परिस्थिती आहे जी स्थिर होत नाही, ती हातात येत नाही, तोपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य प्रशासनाला करावं. कारण की आपलेच बंधू, आपल्याच बहिणी आज त्या इस्पितळामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये या सर्व परिस्थितीशी झुंज लढत आहेत. तर त्या सर्वांना सहकार्य म्हणून आपण नाही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत, तर आपण प्रार्थना करू शकतो, आम्ही घरात राहू शकतो आणि ही सर्व परिस्थिती, ह्याचं जे प्रसरण आहे ते आम्ही निश्चित अर्थानं खात्रीनं थांबवू शकतो. तर यासोबत प्रार्थना करा. त्यासोबत मला ही विनंती आहे की जे नियम आहेत त्या नियमाचं देखील पालन करा. घरामध्ये आत येत जात असताना सॅनिटायझरचा तुम्ही वापर करा आणि सर्व काही जे काही सूचना आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करा. या सर्व परिस्थिती आटोक्यात लवकरात लवकर येईल, त्याच्यामध्ये आपलाही सहभाग